नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चव्हाण सर स्वागत करतो तुम्हा सर्वांचे CPI अकॅडमी यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण गुणमान याच्यातला पार्ट 2 बघणार आहोत, भाग 2। तर बघू आपण गणित। बघा गणिताकडे लक्ष द्या। 3 संख्यांचे गुणोत्तर 5 4 6 आहे व प्रत्येक संख्येत 9 मिळवल्यास त्यांची बेरीज 132 येते, तर लहान संख्या कोणती? बघा प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आलेला आहे हा। जर तुम्ही याच्या आधीचा माझा व्हिडिओ भाग 1 जर बघितला असेल तर भाग 2 तुम्हाला एकदम इझी जाईल। त्याच्यासाठी भाग 1 पण बघून घ्या। आधी प्रश्न आपण व्यवस्थित सोडून घेऊया। तर बघू 3 संख्यांचे गुणोत्तर किती दिलेले आहे? 5 4 6। आता काय करायचं आहे, या तिघांची बेरीज करून घ्यायची आहे। तिघांची बेरीज किती येते? 5 आणि 4 9, 9 आणि 6 15, एकूणच किती आले? 15। आता प्रत्येक संख्येत 9 मिळवायचे। प्रत्येक संख्येत 9 मिळवले तर आता ह्याच्यात पण 9 मिळवले, याच्यात पण आणि याच्यात पण 9 अधिक 9 अधिक 9 बरोबर 9 1 9 9 2 18 9 3 27। या तिघात 132 मध्ये किती जास्त आहे? 132 मध्ये किती जास्त आहे? आपण सूत्राचा अजिबात वापर नाही करत। आपण विदाऊट सूत्र परीक्षेला सूत्र वगैरे काही उपयोगी पडत नाही। त्यासाठी व्यवस्थित लक्ष द्या। डोक्यात गणित घुसला म्हणजे उत्तर 100% तुमचं आलं म्हणून समजा। आता काय करायचं आहे? 132। आता जे 132 आहे त्या 132 मधून 27 मायनस करून घ्या, कारण प्रत्येक संख्येत या तिन्ही संख्यांच्या बेरीज किती होती? 132। त्याच्यात 9 मिळवल्यास 132 येते, म्हणून 27 मायनस करून घ्या। 132 मायनस 27 बरोबरच राहतात 105। किती राहतात? 105। आता काय करायचं आहे? 15 तिघांचं सेपरेट आपल्याला काढून घ्यायची। लहान संख्या विचारलेली आहे, 15 ने 105 ला भागून देऊ। 105/15, 15 1 15। आता आपल्याला भाग द्यायचे 15 7 105, 15 7 105। आता याचा एक भाग बरोबर किती आले? 7 आले। तर आपल्याला लहान संख्या विचारलेली आहे। काय विचारलेलं आहे? लहान संख्या विचारलेली आहे। आता आपल्याला लहान संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल? 7 गुणिले लहान कोणता आहे भाग? 4। 7 गुणिले 4 बरोबर 7 चोक 28। ही झाली तुमची लहान संख्या। जर त्यांनी मोठे विचारले असते तर कशाने गुणाकार केला असता? एका संख्येने। आता याचा पडताळा करून बघूया आपलं उत्तर बरोबर आहे की नाही। 7 गुणिले 5 बरोबर 35, 7 गुणिले 6 बरोबर 42। या तिघांचंही बेरीज करा। 8 आणि 2 10 आणि 5 15 ला 5, हातचे 1 2 आणि 3 5 आणि 4 9 आणि 1 10, 105 आला। 105 आला म्हणजेच 28 हा तुमचा उत्तर अगदी बरोबर असेल। मित्रांनो, आपण बेसिकपासून आणि सर्व स्टेप आणि बेसिकपासून कन्सेप्ट सांगत असतो। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा गणित थोडा चेंज म्हणजे वेगळा टाईपचा दिलेला आहे, तर आपण याला सोडूया। बघा कशा पद्धतीने 2 संख्यांचे गुणोत्तर 3/5 आहे। प्रत्येक संख्येत 6 मिळवले तर नवीन गुणोत्तर 5/7 येते। यावरून मूळ संख्या शोधा। मूळ संख्या शोधायची आहे आपल्याला। बघा प्रश्न थोडा किचकट वाटेल, फिरून फिरून विचारलेला आहे। त्यासाठी तुम्हाला नीट लक्ष द्या प्रश्नाकडे, जेणेकरून तुम्हाला पुढे जे परीक्षेला वगैरे आला असा प्रश्न तर तुमचा अजिबातच चुकणार नाही। बघा आपण काय करायचं आहे? सुरुवातीला 3/5 ठीक आहे। आता या प्रत्येक संख्येत 6 मिळवलेले आहे, यात 6 मिळवलेले आहे प्लस यात पण 6 मिळवलेले आहे। इथपर्यंत समजलं तुम्हाला? आता काय करायचं आहे? 6 मिळवले तर नवीन गुणोत्तर, याच्यात जर 6 मिळवले तर नवीन गुणोत्तर किती येतो? 5/7 येतो। यावरून मूळ संख्या शोधा। आता काय करायचं आहे बघा, बरोबर 5/7 इथपर्यंत समजलं? आता यांचं काय करायचं आहे? कृपा गुणाकार करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आणि ह्या पद्धतीने। तर बघा 7 त्रिक 21 अधिक 7 सकम
42 बरोबर 5 पाचा 25 अधिक 5 सक 30. समजलं. आता ह्या दोघांची वजाबाकी 25मधून 21 गेले, शिल्लक किती राहिले 4 बरोबर 42मधून 30 गेले, शिल्लक किती राहिले 12. आता आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. काय काढायचं आहे? गुणोत्तर म्हणजे भाग काढायचा, एक भाग काढायचा आहे. त्यासाठी काय करावं लागेल? 4ने 12ला भाग द्यावा लागेल. बघू आपण इकडे 12/4 4 एक 4 4 त्रिक 12 म्हणजेच एक भाग बरोबर किती आलं आहे 3. तर आता काय करायचं आहे? 3 गुणिले गुणोत्तर किती आलं, किती दिलेलं आहे पहिल्याचं आपल्याला 3 बरोबर 3 त्रिक 9. मूळ संख्या ही 9 आहे. आणि दुसरी जर विचारली तर 3 गुणिले 5 बरोबर 3 5 15. दुसरं काय आहे 15. पहिला 9 दुसरा 15. समजलं विद्यार्थी मित्रांनो? नाही समजलं असेल तर पुढे बघूया आपण दुसरा गणित, नक्कीच समजेल तुम्हाला. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा गणित कसा दिलेला आहे? दोन संख्यांचे गुणोत्तर एकास 2 आहे. प्रत्येक संख्येत 4 वजा केल्यास नवीन गुणोत्तर 9/4 येते. यावरून मूळ संख्या शोधा. आता याच्या आधीचा गणित जो होता त्याचप्रमाणे आहे, पण इथे वजा केल्यास आहे. आता काय करायचं आहे? 2/1 काय आहे? 2/1 हे समजलं तुम्हाला. आता वजा केल्यास प्रत्येक संख्येतून 4 वजा केल्यास, इथे पण 4 लिहून घ्या आणि इथे पण 4 लिहून घ्या. बरोबर वजा केल्यास नवीन गुणोत्तर 9/4 किती येते? 9/4. आता सरळ काय करायचं? यांचा तिरपा गुणाकार करून घ्यायचा. काय करायचं? तिरपा गुणाकार. 4 दुनी 8 4 चौक 16. आता इथे काय? 9 एक 9 9 चौक 36. आता ह्या दोघांची वजाबाकी, या दोघांची वजाबाकी. आता या दोघांची वजाबाकी किती येते? 1 आणि या दोघांची वजाबाकी 20. आपल्याकडे काय राहिलं आता? 1 बरोबर 20. आता 20/1 बरोबर 20. आता 20 हा कन्फर्म आलेला आहे. 2शी गुणाकार करायचा. पहिला कोण आहे? 2. आता या 2शी 20 गुणिले या 1शी 20 गुणिले 2 दुनी 4 40 हा पहिली संख्या राहील. आणि दुसरी संख्या काय राहील? 20 एक 20. दुसरी संख्या कोणती राहील? 20. बघा एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला समजलं असेल तर लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न थोडा विचारण्यात इथे चेंज आहे, पण सेम टू सेम त्याचप्रमाणे सोडवायचा आहे. बघा, दोन संख्येचे गुणोत्तर 3/4 आहे. लहान संख्येत 18 मिळवले. बघा लहान संख्येत किती मिळवले? 18. व मोठ्या संख्येत 4 मिळवल्यास त्या संख्येचे गुणोत्तर 1/1 होते. तर मूळ संख्या शोधा. आपल्याला जी मूळ संख्या आहे ती शोधायची आहे. आता काय करायचं आहे बघा, नीट लक्ष द्या इकडे. काय करायचं आहे? 3/4 दिलेलं आहे, ठीक आहे. लहान संख्येत 18 मिळवले. आता लहान संख्या कोणती आहे? 3. याच्यात किती मिळवले? 18. व मोठ्या संख्येत 4 मिळवले. मोठ्या संख्येत किती मिळवले? 4. बरोबर गुणोत्तर किती होते? 1/1. आता काय करायचं आहे? 1 गुणिले 3 बरोबर 3 एक 3 अधिक 18 एक 18. आता काय करायचं आहे? 1 गुणिले 4 अधिक 1 गुणिले 4. आता या दोघांची वजाबाकी, या दोघांची वजाबाकी. 3मधून 4 गेली, जात नाही. 4मधून 3 गेले, किती शिल्लक राहिला? 1. आणि 18मधून 4 गेले, किती शिल्लक राहिले? 14. समजलं? आता आपल्याकडे 1/14. आता 14/1 बरोबर 14. 14 हे प्रमाण भेटलं. आता काय करायचं आहे? 14शी 3ला गुणायचं, 14शी 4ला गुणायचं. 14 गुणिले 3 आणि 4 गुणिले 14 यांचा गुणाकार करून घ्यायचा. बघा 3 गुणिले 14 आणि 4 गुणिले 14. 14 त्रिकम 42. 14 चौक 56. बघा उत्तर तुमचा इथे निघालेला आहे. लहान संख्या 42, मोठी संख्या 56.
बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न नीट वाचून घ्या. हा प्रश्न थोडा डिफिकल्ट आहे, चेंज आहे. दोन संख्येचे गुणोत्तर 5/7 आहे. लहान संख्येतून 3 मिळवले व मोठ्या संख्येतून 3 कमी केले तर गुणोत्तर 4/5 होते. तर मूळ संख्या शोधा. आता बघा प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे तुम्हाला. 5/7 लहान संख्येत 3 मिळवले. बघा 5 अधिक 3 आणि मोठ्या संख्येतून 3 कमी केले. आता मोठी संख्या 7 मायनस 3 बरोबर गुणोत्तर किती येतो? 4/5. आता तिरपा गुणाकार करून घ्यायचा आहे. 5चा गुणाकार 5C, 5चा गुणाकार 3C, 5×5 25. आता इथे अधिक आहे म्हणून अधिक लिहून घेऊ. 5 त्रिक 15 बरोबर. आता 7 आणि 4 आणि 7चा गुणाकार 7 चोक 28. आता 4 आणि 3चा गुणाकार. आता इथे मायनस आहे म्हणून इथे मायनस देऊन घेऊ. 4 त्रिक 12. इथपर्यंत समजलं मित्रांनो तुम्हाला. आता काय करायचं आहे बघा, हे जे 25 आहे 25 आणि 28ची वजाबाकी करून घ्यायची. इथे पण प्लस आहे, इथे पण प्लस आहे. वजाबाकी केल्यास शिल्लक किती राहतात? 3. परंतु बघा इकडे लक्ष द्या, परंतु 15 आणि 12ची वजाबाकी करायची आहे आपल्याला. ज्यावेळेस इथे वजा करतो त्यावेळेस इथे पण मायनसचं चिन्ह आहे म्हणून मायनस मायनस प्लस. आता 15 आणि 12 या दोघांची बेरीज किती होते? 27. दोघांची बेरीज किती होते? 27. आपल्याला भेटलं आहे 3×27. आता काय करायचं आहे? 27 वर घ्यायची, 3 खाली घ्यायची भागाकारामध्ये. 3 × 3 3 9 27. 9 हा एक प्रमाण भेटला आपल्याला. आता काय करायचं आहे? 5 गुणिले 9 आणि 7 गुणिले 9. आता करूया. 5 गुणिले 9 बरोबर 9×5 45 आणि 7 गुणिले 9 बरोबर 9×7 63. आला? समजलं का मित्रांनो? एकदम सोपं आहे. फक्त तुम्ही याच्यात कन्फ्यूज होऊ नका. मायनस दिलेलं आहे, प्लस दिलेलं आहे, सर्व आपण एकदम व्यवस्थित काढून घेऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, गणित कसा दिलेला आहे. एका व्यवहारात झालेल्या 720 रुपये नफा ABC या 3 व्यक्तीत वाटण्यात आलेला आहे. यांना अनुक्रमे 2/3 व 3/4 या प्रमाणात वाटल्यास Bचा वाटा किती? बघा ह्या 2 नंबरच्या व्यक्तीचा वाटा विचारलेला आहे आपल्याला. Bचा हा 1 नंबरला आहे आणि 3 नंबरला C. आता काय करायचं? एकूणच त्यांचा नफा किती झालेला आहे आपल्याला? 720 रुपये. 720 सरळ लिहून घ्यायचं आहे. 720. आता काय करायचं आहे? 1 2 3 ह्या तिघांची बेरीज करून घ्यायची. 2 अधिक 3 अधिक 4. तिघांची बेरीज किती येते? 2 आणि 3 5 आणि 4 9. 9 बेरीज झाली. सरळ 720ला 9ने भाग द्यायचा. 9 1 9 9 8 72. आपल्याकडे काय राहिला? 80. ह्या शून्य इथे दिला बरोबर. इथपर्यंत समजलं. आता काय करायचे? आता विचारले आपल्याला पहिल्या व्यक्तीचा वाटा किती आहे, दुसऱ्या व्यक्तीचा वाटा किती आहे, तिसऱ्या व्यक्तीचा वाटा किती. आपल्याला प्रश्नात विचारलेला आहे Bचा वाटा. B 2 नंबरला आहे म्हणून Bचा वाटा काढून घ्यायचा आहे. बघा 80 गुणिले 2 काय करायचे? 80 गुणिले 2 बरोबर 8 दुनी 16 160 हा Aचा वाटा झाला. 80 गुणिले 3 बरोबर 8 त्रिक 24 240 हा Bचा वाटा झालेला आहे. आणि 80 गुणिले 4 बरोबर हा Cचा वाटा झालेला आहे. 8 चौक 32. आता या तिघांची बेरीज करू. 0 6 4 10 2 12 2 हातचा 1 3 2 5 1 6 1 7 720. 720 रुपये आला बरोबर. जर Bचं विचारलेलं आहे म्हणून Bचं, जर Aचं विचारलं असेल तर हा आला असता आणि Cचं विचारलं असेल तर हा आला असता. एकदम सर्व आपण डिटेल्स एका प्रश्न एक आहे पण त्याचा सर्व पडताळा करून सांगतो. तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला